इच्छा असेल तर मार्ग दिसेल आणि या उक्तीप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी 12वीच्या निकालात बाजी मारली आहे। अपंग विद्यार्थ्यांचा निकाल हा 92% लागला आणि पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मानखुर्दच्या चिंचोळ्या गल्लीत राहणारा हा फैजान खान जन्मतः अंधत्व आलेलं, पण व्यंगाचं भांडवल करून काहीही न करणाऱ्यांपैकी तो नाही। मानखुर्द ते मुंबई सेंट्रल असा रोज प्रवास करत कला शाखेतून 79% मिळवणाऱ्या फैजानला LLB करायचंय। मला इंटरॅक्शनने अभ्यास खूप छान होतो। जसं समोरासमोर असलं तर आपण प्रश्न विचारू शकतो लगेच की याचा काय अर्थ आहे, त्याचा काय अर्थ आहे। आता रेकॉर्डिंगमध्ये तसं आपण इंटरॅक्ट करू शकत नाही, तर म्हणून मी डिसेंबरपासून मी ज्या आधीच्या शाळेत शिकायचो, व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड, त्या शाळेत लायब्ररी आहे, तर तिथे मेंबरशिप घेऊन मग ते लोक रीडर प्रोव्हाइड करतात। मग 3-4 रीडर दिवसातून एक दीड तास सोबत असायच्या प्रत्येक विषयासाठी। तर मग त्याप्रमाणे आम्ही इंटरॅक्शननी डिसेंबर टू मग परीक्षा येईपर्यंत आम्ही तसा अभ्यास केला। चेंबूरला राहणाऱ्या अक्साची कहाणी अशीच प्रेरणादायी। जन्मतः पायाच्या अपंगत्वामुळे ना कॉलेजला जाता येतंय ना मदतीशिवाय कुठे फिरता येतंय। सर्वसामान्य मुलांप्रमाणे तिचा लिहिण्याचाही वेग नाहीये, तरीही विज्ञान शाखेतून 67% तिने मिळवले। मेरे मम्मा पापा बोलते कि प्रॉब्लम है तो वो नहीं देखना चाहिए, हमें अपना काम करना चाहिए। मेरा ऐसे स्केड्यूल नहीं होता था, तो मेरा क्लासेस भी सारे घर पे रहते थे, तो फिर इसलिए मतलब रोज़ का एक क्लासेस का तो टाइम टेबल होता था कि सर के दिन जो थे वो फिक्स होते थे, तो उसके बाद फिर जो भी टाइम मिलता था उसमें पढ़ती थी। तिचा वेट पण फक्त 1200 ग्रॅम होता आणि मग त्याला ॲज अ डॉक्टर मला जर असं वाटलं की हिला काहीतरी प्रॉब्लेम येणार मध्ये पुढे। मग आम्ही ऑलरेडी ट्रीटमेंट चालू केलं। तिला म्हणजे मान पण धरता येत नव्हती, चालता येत नव्हतं। जेव्हा स्कूलला गेली तर तिला पेन धरता येत नव्हतं, चालायचे प्रॉब्लेम होते आणि काहीतरी स्मेल्स वगैरे आल्या तर तिला ओकारे यायचे, म्हणजे असे मल्टिपल प्रॉब्लेम होते। त्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही हे निश्चय केला हिला म्हणजे नॉर्मल चाइल्डसारखं तिला वाढवायचं आणि तिला स्पेशल स्कूलमध्ये पण टाकायचं नाही। आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर यशाचा मार्ग खडतर असूनही सोपा वाटतो। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई।